बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची अपडेट मिसिंग लिंक बाबत। मिसिंग लिंकवरील पुणे मुंबई मार्गिका अखेर सुरू करण्यात आली आहे। राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने ही घोषणा केली आहे। पुणे मुंबई कनेक्टिंग लिंक रोडवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर वाहनांची ये-जा पूर्ववत करण्यात आली आहे। मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि कमी दृश्यमानता अशा प्रतिकूल हवामानातही MSRDCच्या पथकांनी सातत्याने काम करत मार्ग सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुला केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य भवर यांच्याकडून। आदित्य, कनेक्टिंग लिंकवरील पुणे मुंबई मार्गिका सुरू करण्यात आली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच काल जर पाहायला गेलं तर रात्री उशिरा मिसिंग लिंकच्या टनल बाहेर मलबा पडून ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती, बंद ठेवण्यात आली होती। तर 100 किलो हा सगळा मलबा काढून रात्री 10 वाजता मिसिंग लिंक सुरू करण्यात आलेली आहे। वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू आहे, पण प्रशासनाच्या सगळ्या सूचनांनुसार पूर्णपणे ही वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। प्रशासनाने आवाहन देखील केलेलं आहे, लेन शिस्त पाळावं आणि मार्गिकेचा पोलिसांच्या सूचना करावे असं सूचना देऊन ही सगळी वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। तिथे पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी सर्व ती काळजी घेण्यात आलेली आहे। परंतु आता जी मलबा पडलेला आहे त्याचं दुरुस्तीचं काम देखील सुरू होणार आहे आणि आता तरी 4 लेन्स त्यांनी सुरू केलेले आहे। अद्याप 2 लेन बंद आहेत। काही वेळातच त्याच्यात त्या मार्गाला देखील पूर्णपणे सुरळीत त्या मार्ग देखील मलबा हटवून तो मार्ग देखील सुरळीत करण्यात येईल। तुर्तास तरी आता मिसिंग लिंक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित आदित्य, ऑपरेशन गेले 18 ते एकंदरीतच राज्य रस्ते वाहतूक महामंडळानं ही माहिती दिल्याचं पाहायला मिळतंय। आता या मार्गावरची वाहतूक सुरळीतपणे सुरू झालेली आहे। या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।